संदीप कुमार परशुराम राठोड, माजी कंत्राटी वाहन चालक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा यांचे 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5 वाजतापासून विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। यामध्ये त्यांनी कंत्राटी वाहन चालक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्याबाबत सन 2021 पासून 2023 पर्यंत ओव्हरटाईमची रक्कम प्राप्त न झाल्याबाबत सन 2023 मध्ये नियमानुसार अनुदान प्रतिवेतन बिल काढले असतानाही हेतुपुरस्पर दिरंगाई करून 2025 मध्ये देण्यामागीचे कारणांची माहिती मिळण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांनी माझा ओव्हरटाईम व पगार बिल वेळेवर नाही दिला त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मागण्या मांडल्या आहेत। नमस्कार, मी विभागीय उपसहसंचालक अमरावती इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। माझं नाव संदीप कुमार परशुराम राठोड, राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा। मी उपोषणाला बसलेला असताना मी त्यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत। त्या कुठल्या प्रकारच्या आहेत मी आपल्याला सांगत आहे। तर माझी पहिली मागणी अशी आहे की त्यांनी जे दिनांक 5/12/2023 जे टिप्पणीपत्र दिलं होतं की विनंती अर्ज केली होती मी त्याच्यातलं त्यांचं टिप्पणीपत्र असं होतं की विभागीय कार्यालयात एकूण 27 पदे मंजूर आहेत, तिथे सर्व पद भरलेले आहेत, तरी पद रिक्त होताच राठोड यांचा विचार करण्यात येईल। हे पत्र त्यांनी टिप्पणीचं पत्र मला माहिती अधिकारात भेटलेलं आहे आणि माझ्याकडं माननीय मंत्री महोदय, कामगार मंत्री महोदय आकाशदादा फुंडकर यांनी दिनांक 12/7/2025 शिफारसपत्रसुद्धा केलेलं आहे यांना, विभागीय उपसहसंचालक अमरावती यांना। आणि प्लस 2023चा जो पगार आहे माझा, हा हेतू पुरस्कार 2025 का काढल्याबाबत मी यांना माहिती मागितलेली आहे। आणि नंतर माझी ओव्हरटाईमाबाबत, अतिकालीन भत्त्याबाबत मी यांना पत्रव्यवहारसुद्धा केलेले आहेत। ती माहिती अधिकारात मला प्राप्त आहेत। त्या पत्रांचे आपण काय अवलोकन केलं या न केलं याची माहिती पण मी त्यांना मागितलेली आहे। आणि ज्या कोणी अधिकाऱ्यांनी माझा पगार हा रोखलेला आहे किंवा रोखून ठेवलेला होता हेतू पुरस्कार, त्यांच्यावर आपण कुठल्या प्रकारची कारवाई केली आहे याबाबत मला माहिती सांगण्यात यावी। आणि त्यांनी जे मला पत्र दिलं होतं टिप्पणीपत्र की पदरिक्त होतात राठोड यांना त्यांचा विचार करण्यात येईल, त्या पत्राचे अवलोकन करून जिल्ह्यामध्ये 2023 नंतर हेतू पुरस्कार जागा भरलेल्या आहेत। माझा कुठल्या प्रकारचा विचार केला नाही। आणि मला आता माहिती भेटल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये कंत्राटी वाहन चालकाची जागा ही आहे महिकरला, तर तिथं मला कंत्राटी वाहन चालक म्हणून आपण द्यावं। माझे जे काही मागण्या आहेत आमरण उपोषणा संबंधित त्या मागण्या लवकरात लवकर आपण मान्य करावा, अन्यथा मी माझं आमरण उपोषण हे तीव्र करेल, मी आत्महत्या घेण्याचा प्रयत्न करेल। आणि मी इथं जिथं बसलेलो आहे तिथं साप पण निघत आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा पोलीस कर्मचारी याची तैनाती झालेली नाही। माझ्या जीवास धोका आहे। आपण माझ्या आमरण उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा माझं आमरण उपोषणाचं आंदोलन मी हे आमरण उपोषण तीव्र करेल। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।